श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. खोटं लवकर सगळीकडे पसरतं आणि सत्य उशीर झाला तरी त्याच्या दुप्पट वेगाने बाहेर येते. काही लोक आयुष्यभर खोटं बोलत असतात. ते प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षेत्रात असते. त्याचप्रमाणे आपल्या सामान्य आयुष्यात देखील असतात. समोरचा व्यक्ती त्याचा शत्रू असेल तर मग खोटं कोणत्या उंचीपर्यंत जातं ते सगळ्यांनाच माहीत आहे. दुसऱ्याला कमी लेखण्यासाठी आणि दुसऱ्याचं ते आपलं आहे दाखवण्यासाठी खूप प्रयत्न केले जातात. मग त्याच्यावर वेगवेगळे आरोप ठेवले जातात. त्याच्याविषयी खोटं बोललं जातं आणि दुसऱ्यांच्या नजरेत त्याला कमी लेखलं जातं. ही त्यांची भावना. मुळात तीच लोक तशी असतात, कारण त्यांना फुकटचा मोठेपणा पाहिजे असतो आणि आपला खोटेपणा जगाला कळू नये म्हणून ते सतत प्रयत्न करत असतात. मग खोटं बोलणाऱ्याला आपली बाजू सगळ्यांसमोर मांडायची असते. तो त्यासाठी त्याच्यासारख्याच लोकांची निवड करतो आणि ते लगेच पसरते. पसरवणारे ऐकू गोष्ट ऐकतात, त्यात मी किती हिरो हे दाखवितात. मुळात ते लोक झिरो असतात. त्यांना कोणत्या गोष्टीचं नॉलेज नसतं, कोणती गोष्ट माहीत नसते. या लोकांमध्ये फेमस होऊ, आपण खूप मोठे कार्य केले असे त्यांना वाटते आणि ते सगळीकडे पसरवण्याचं पूर्ण कॉन्फिडन्सने ते प्रयत्न करतात आणि त्यामध्ये स्त्री पुरुष दोघेही असतात. ते सतत दुसऱ्यांच्या पाठी असतात. ते पूर्ण जीवन दुसऱ्याबद्दल वाईट बोलणे, दुसऱ्याला त्रास देणे याच्यामध्येच जाते आणि ह्यांना समजायला जाण्याची पण गरज नाही, कारण त्यांची तेवढी मानसिक लेवलच नसते. ते अर्धवट ऐकतात आणि सगळ्या गोष्टी करत असतात. सत्य बोलणारा त्याला कशाचीच गरज भासत नाही. त्याला या गोष्टीमुळे काही फरक पडत नाही, कारण त्याला माहीत असतं मी कसा आहे, मी कसा वागतो, मी काय केलं, काय माझं आहे, कोणी माझ्या गोष्टी घेतल्या आहेत, कोणी लुबाडलं आहे, हे त्याला सगळं माहीत असतं. आपण कोणाला मदत केली आहे आणि ती व्यक्ती आता कशी वागते हे सगळं सत्य बोलणाऱ्याला माहीत असतं. त्याला कशाचीच गरज पडत नाही. त्याला जास्त लोकांमध्ये काही सांगण्याची गरजच पडत नाही. त्याला या गोष्टीमुळे कसलाही फरक पडत नाही. तो शांतपणे आपलं जीवन जगत असतो, कारण खरं काय आहे त्याला माहीत असतं. त्याच्याही आयुष्यात अनेक अडचणी असतात, त्या तो प्रामाणिकपणे सोडवत असतो. खोटं जास्त काळ टिकून राहत नाही. योग्य वेळी सत्य बाहेर येतं आणि ते पण दुपटीने येतं, कारण नियती सत्य कधीच लपून ठेवत नाही. यांचे सर्व कारनामे बाहेर येतात. यांनी काय गोष्टी खोट्या केल्या आहेत, कोणाबद्दल खोटं बोललंय, कोणाला खोट्या गोष्टीत अडकवलंय, हे सगळं बाहेर येतं आणि त्याचे फळ परमेश्वर त्याला भोगायला लावतो. त्यामुळे आपण कसल्याही गोष्टीची कधी काळजी करायची नाही. आपण सत्याने चालत असेल तर त्याच मार्गाने पुढे जायचं. अडचणी येतील त्या पार करायच्या. आणि ह्या खोटं बोलणाऱ्यांनी किती ठिकाणी काय खोटं बोललं हे कधी ना कधी बाहेर येणारच. अजून खूप सत्य बाहेर येणार याचा आपल्याला विश्वास असतो, कारण पाठीशी स्वामी माऊली असतात. ह्याच्यावर आपण विश्वास ठेवायचा. श्री स्वामी समर्थ.